नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकातील अध्याय 16 समजून घेणार आहोत. या अध्यायात आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, स्त्रिया आणि धर्म. स्त्री आणि पुरुष यांच्यात खरा फरक आहे का? समाजात असलेले भेद का निर्माण झाले? आणि आपण स्वतःला कसं पाहायला हवं? हे सगळं आपण सोप्या भाषेत आणि आपल्या रोजच्या जीवनाशी जोडून समजून घेऊ. शांतपणे ऐका आणि स्वतःच्या अनुभवाशी जोडून पहा. स्त्री आणि पुरुष यांच्यात खरा फरक आहे का? आपण लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत, हे मुलांसाठी आहे, हे मुलींसाठी नाही. पण खरं पाहिलं तर मनाच्या पातळीवर स्त्री आणि पुरुष यांच्यात काही फरक नाही. आपण मी मुलगा आहे किंवा मी मुलगी आहे असं म्हणतो, पण ते फक्त आपल्या शरीरावर आधारित आहे. आपलं मन म्हणजे विचार, भावना, समज याला कोणताही जेंडर नसतो. उदाहरणार्थ, तणाव, आनंद, राग, भीती या सगळ्या भावना स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारख्याच येतात. त्यामुळे खरा फरक बाहेर नाही, तर आपण स्वतःला कसं पाहतो यात आहे. जर एखादी व्यक्ती सतत स्वतःला कमी समजत असेल, तर ती पुढे जाण्याचा प्रयत्नच करणार नाही. पण जर तिने स्वतःवर विश्वास ठेवला, मी करू शकते असा विचार केला, तर ती हळूहळू प्रगती करेल. जॉबमध्येही असंच होतं, अनेक वेळा लोक संधी मिळूनही प्रयत्न करत नाहीत. कारण त्यांना वाटतं की हे माझ्यासाठी नाही. पण ही मर्यादा बाहेर नसते, ती आपल्या मनात असते. समाजातील फरक आणि आपल्या विचारांचा प्रभाव. इतिहासात स्त्रियांना कमी संधी मिळाल्या. त्यांना अनेक वेळा घरापुरतंच मर्यादित ठेवलं गेलं. पण याचा अर्थ असा नाही की त्यांची क्षमता कमी आहे. आजच्या काळात आपण पाहतो की स्त्रिया मोठ्या पदांवर आहेत, व्यवसाय चालवत आहेत, शिक्षणात आणि नेतृत्वात पुढे आहेत. म्हणजेच संधी मिळाली की क्षमता दिसते. पण अजूनही एक मोठी अडचण आहे, स्वतःबद्दलचा कमी आत्मविश्वास. अनेक वेळा व्यक्ती स्वतःला थांबवते. उदाहरणार्थ, एखादी संधी समोर आली तरी ती म्हणते मी नाही करू शकत. अशा विचारामुळे ती प्रयत्नच करत नाही. दुसरीकडे काही लोक सतत इतरांशी तुलना करतात, तो चांगला आहे, मी नाही. पण प्रत्येकाची वाट वेगळी असते. मित्रासारखं सांगायचं तर, लोक काय म्हणतात यापेक्षा तू स्वतःबद्दल काय विचार करतोस हे जास्त महत्त्वाचं आहे. जर तू स्वतःवर विश्वास ठेवला, तर बाहेरचे अडथळे हळूहळू कमी वाटायला लागतात. धर्मात स्त्रियांची भूमिका आणि बदल. धर्माच्या इतिहासात काही ठिकाणी स्त्रियांना कमी स्थान दिलं गेलं, पण हे धर्माच्या शिकवणीमुळे नाही, तर त्या वेळच्या समाजाच्या विचारांमुळे होतं. खरं पाहिलं तर अनेक स्त्रियांनी मोठं साध्य केलं आहे. त्यांनी ज्ञान मिळवलं, लोकांना मार्गदर्शन केलं आणि शांततेचा मार्ग दाखवला. आजच्या काळातही स्त्रिया शिक्षक आहेत, ध्यान शिकवतात आणि अनेक संस्थांमध्ये नेतृत्व करत आहेत. त्यामुळे जेंडर हा अडथळा नाही, तर आपली मानसिकता महत्त्वाची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बदल करताना राग किंवा अहंकार ठेवू नये. जर आपण म्हणालो मी बरोबर आहे आणि बाकी सगळे चुकीचे आहेत, तर वाद वाढतो. पण जर आपण समजून घेतलं की आपण सगळे शिकत आहोत, तर खरा बदल होतो. त्यामुळे शांतपणे, समजून आणि इतरांचा आदर ठेवून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिकल मार्ग, आपण काय करायला हवं? आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, आपण स्वतः काय करू शकतो? सर्वात आधी, स्वतःवर विश्वास ठेव. मी करू शकतो हा विचार खूप शक्तिशाली आहे. दुसरं म्हणजे सतत शिकत राहा, नवीन स्किल्स, नवीन गोष्टी, नवीन अनुभव. तिसरं म्हणजे इतरांशी तुलना करणं थांबव. प्रत्येकाची वाट वेगळी असते. चौथं म्हणजे सपोर्ट सिस्टम तयार कर, कुटुंब, मित्र, मार्गदर्शक यांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. आणि पाचवी गोष्ट, इतरांना पुढे जाण्यास मदत कर. विशेषतः महिलांना सपोर्ट कर, कारण एकमेकांना उचलून घेणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, जॉबमध्ये तू जर टीम मेंबरला मदत केलीस, तर संपूर्ण टीम ग्रो होते. मित्रासारखं सांगतो, एकट्याने पुढे जाण्यापेक्षा सगळ्यांना घेऊन जाणं जास्त शक्तिशाली आहे. हळूहळू हे छोटे बदल तुझं जीवन बदलू शकतात. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेव, स्त्री असो किंवा पुरुष, सगळ्यांकडे समान क्षमता आहे. फरक फक्त आपल्या विचारांमध्ये, आत्मविश्वासात आणि प्रयत्नांमध्ये असतो. जर तू स्वतःला समजून घेतलंस आणि स्वतःवर विश्वास ठेवला, तर तू कुठेही पोहोचू शकतोस. शांत राहा, शिकत राहा आणि हळूहळू पुढे जात राहा. इथूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.